कह दो ना तू हे गाणं ऐकलंय पहिले? हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की तुमचा दिवाळीचा फराळ बनवायचा बाकी असेल तसा मी आज बनवणार आहे. आणि जर बाकी असेल ना तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला मोटिवेशन मिळेल किंवा एक आयडिया पण येऊन जाईल की आपण अशा पद्धतीने सुद्धा दिवाळीचा फराळ जो आहे तो बनवून घेऊ शकतो. मी खूप जास्त पदार्थ ट्राय करणार नाहीये. आम्ही डीमार्टला गेलो होतो ना तेव्हा पियाच्या पप्पांनी एक चकलीचा पॅक जो होता ते म्हणले की हा आपण घेऊन घेऊ, तू काही चकली वगैरे जास्त बनवू नको. त्यामुळे चकली माझी कॅन्सल झाली, नाहीतर मी रव्याची बनवते आणि ती पण खूप छान बनते. तर चकलीचं काम माझं झालंय आणि आज जे आहे ना मी शंकरपाळी बनवणार आहे. सोबतच मी चिवडा आणि जो मक्या पोह्याचा चिवडा असतो हे दोघेही बनवून घेणार आहे. मला मठरी पण बनवायची होती, पण मी सकाळी मूग डाळ पाण्यामध्ये भिजवायला विसरली आणि ती 4 ते 5 तरी पाण्यामध्ये भिजली पाहिजे, त्यामुळे ते कॅन्सल झालं. ते मी तुमच्यासोबत उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करते. तर बघा, इथे मी आता सगळ्यात आधी शंकरपाळे बनवणार आहे आणि इतकी परफेक्ट रेसिपी आहे ना, बऱ्याच वेळी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केली आहे मी. आणि मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवत नाहीये, अगदी मी 2 वाटी मैद्याचंच इथे सगळं जे काही आहे ते बनवणार आहे. तर मी सेम वाट्या घेतलेल्या आहे मेजरमेंट करण्यासाठी. 2 वाटी मी मैदा घेतला होता, त्यामध्ये 2 चिमूटभर मी मीठ घातलेलं आहे आणि पिठी साखर मी म्हणजे नॉर्मल साखर असते तिलाच मी बारीक करून घेतली होती आणि पिठी साखर मी 1 वाटी घेतलेली होती. जर तुम्ही 2.5 वाटी मैदा घेतला ना आणि पूर्ण अशी गच्च भरून 1 वाटी पिठी साखर घेतली ना तर खूप छान प्रमाण बनतं. जर तुम्ही कमी गोड खात असाल ना तरी तुम्ही 2.5 वाटीला पाऊण वाटी पिठी साखर टाकू शकतात. आता हे आपलं गोड किती खातो त्यावर डिपेंड आहे. मी अगदी फुल पण नव्हती घेतली वाटी आणि पाऊण वाटी पण नव्हती, त्याच्यामध्ये घेतली होती, कारण आम्हाला जास्त गोडही आवडत नाही आणि खूप फिक्की असले की मग तेही चांगलं वाटत नाही. आणि त्यासाठी ना मी तूप गरम केलं होतं, म्हणजे 2 वाटी मैद्यासाठी पाव वाटी तूप जे आहे ते गरम करायचं. छान कडकडीत गरम झालं की त्या मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. खूप गरम असतं त्यामुळे आधी चम्मचने मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर असं हाताने त्याला जे आहे त्याचा असा गोळा जर बनला तर समजून घ्यायचं की हे अगदी परफेक्ट म्हणजे तूप आणि मैद्याचं जे प्रमाण आहे ते अगदी बरोबर झालेलं आहे. जर म्हणजे वाटीमध्ये मोजण्याचं थोडंसं जर प्रमाण चुकलं ना आपलं, आपण ह्या सिच्युएशनला पण अजून त्यामध्ये तूप ॲड करून घेऊ शकतो किंवा थोडा 2-1 चमचा मैदा ॲड करून घेऊ शकतो. कारण तुपाचं प्रमाण जर जास्त झालं तर मग त्यामध्ये तेल खूप जास्त जिरतं आणि तुपाचं प्रमाण जर कमी झालं मग तेवढे क्रिस्पी ते शंकरपाळे जमत नाही. आणि मी ते तूप त्यामध्ये छान मिक्स करून झाल्यानंतर पिठी साखर त्यामध्ये मिक्स केली आणि पाण्याचं प्रमाण माझ्याकडे नाही आहे, पण मी अगदी हळूहळू थोडं घेऊन जे आहे ना ते पीठ भिजवून घेते. तसं मला असं वाटतं की अर्धा वाटीपेक्षा जास्त पाणी याला लागणार नाही, पण खूप कमी पाणी लागतं, म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा कमीच लागेल. आणि असं थोडं टाकून छान असं पीठ मळून घ्यायचं. 15 मिनटं त्याला रेस्ट करू द्यायचं आणि त्यानंतर शंकरपाळी जी आहेत ती बनवून घ्यायची. मी ही रेसिपी यूट्यूबवरच फार पूर्वी पाहिली होती, 5-6 वर्षापूर्वी, आणि तेव्हापासून इतके छान शंकरपाळे बनतात ना, काही प्रमाण वगैरे एवढं काही म्हणजे तामझाम करायची गरज नाही. तर बऱ्याच वेळा मी रेसिपींमध्ये बघते की जे आहे ती साखर आधी पाण्यामध्ये विरघळून घ्या, मग त्यामध्ये हे टाका ते टाका. त्यापेक्षा मला असं वाटतं की हे एकदम सोपे आणि सरळ आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये पण तुमच्यासोबत कालच्या दिवशी शेअर केलं होतं. बऱ्यापैकी छान रिस्पॉन्स आला त्याला आणि बऱ्याच लोकांना ती रेसिपी आवडली. मागच्या वर्षी शेअर केली होती म्हणून बऱ्याच बायकांनी कमेंटही केली त्यावर की आम्ही लास्ट टाइम पण तुझी रेसिपी बघून शंकरपाळे बनवले होते, खूप छान बनले होते, ह्या वर्षी सेम तसेच बनव. मी तुम्हाला किती जाड लाटले होते शंकरपाळे हे मी तुम्हाला दाखवलं होतं बघा आता पूर्वी. आणि त्यानंतर तळताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, गॅस फुल नाही होऊ द्यायचा. तुम्ही कमी करू शकतात किंवा मीडियम आचेवर ठेवू शकतात, पण मोस्ट ऑफ गॅस कमीच असला पाहिजे, नाहीतर मग आउटर लेअर खूप लवकर जळायला लागते आणि मग मधले शंकरपाळे कच्चेच राहतात. आता मला माहिती आहे सगळ्याच बायका आता दरवर्षी दिवाळीचा फराळ करून अगदी प्रो झालेले आहेत, पण तरी पण एक रिमाइंडर म्हणून मी तुम्हाला सांगते, कारण आपण इतके उभं राहून दमलेलो असतो ना तिथे, असं वाटतं शेवटचे तरी 1-2 जेव्हा म्हणजे तळायचं आपल्याला बाकी असतं ना तेव्हा असं वाटतं आपल्याला की अरे चला करा फुल गॅस आणि पटपट तळून मोकळे व्हा. पण मग ते जे आहे त्यांची टेस्ट आणि कमी गॅसवर तळलेल्याची टेस्ट खूप डिफरंट असते. तर चला, असे छान शंकरपाळे जे आहेत ते माझे बनवून तयार झालेले आहेत. ह्या शेंगांचं ना खूपच कौतुक आहे आमच्या घरामध्ये. म्हणजे लास्ट टाईम मी जेव्हा सासरी गेली होती ना तेव्हा पियाच्या पप्पांनी ही शेंगांची पिशवी तिकडून आणली होती आणि ते म्हणजे असं भाजी वगैरेसाठी हे शेंगा मला यूज करू देत नाही. त्यांना चिवडा बनवायचा असला एअर फ्रायरमध्ये की तेव्हा थोडेसे त्यांच्या हाताने ते शेंगा निवडून घेतात. भुईमुंगच्या शेंगा म्हणतात आमच्याकडे, तेव्हा निवडून घेतात. किंवा त्यांना काही रेसिपी बनवायची आणि थोडंसं त्यामध्ये टाकायचं आहे की मग तेवढंच जे आहे ते यूज करतात. आता त्यांना मागे म्हणजे याचे लाडू बनवून घ्यायचे होते, शेंगदाण्यांचे लाडू. तेव्हा
तेव्हा पण त्यांनी वाटीभर निवडून घेतले आणि त्याचे त्यांनी लाडू बनवले. म्हणजे एवढं जे आहे ना महत्त्व आहे या शेंगांचं, कारण त्यांच्या घरून त्यांनी हे आणलंय. ते म्हणतात की नॉर्मल भाजीसाठी काही यूज करायचं नाही याला, थोडेसे आपण थोडं असं महत्त्वाच्या गोष्टी असली की तिथे यूज करू. आज म्हटलं चला त्यांना सरप्राईज देते. चिवडा बनवायचा आहे तर हे शेंगा निवडून त्यातले शेंगदाण्यांचे आहे ना म्हणजे ते आपण यूज करूया. तर मी इथे निवडत बसली होती. बऱ्यापैकी गावाकडे ना जास्त करून दुकानात जाऊन कोणी शेंगदाणे विकत घेत नाही असं, म्हणजे तिकडच्या बायका प्रेफर करतात की आपण शेंगा घेऊया, त्या स्टोअर करून ठेवूया आणि जसं गरज पडली तसं त्यांना निवडून ठेवायचं, डब्यात ठेवायचं या पद्धतीने. बाकी ह्या शेंगदाण्यांची चव ना नॉर्मल दुकानात मिळणाऱ्या शेंगदाण्यांपेक्षा खूप छान असते. सो ज्याचा त्याचा प्रेफरन्स आहे या, आणि आपण जे आपल्या पूर्वजांना म्हणजे बघत आलेलो असतो आपण त्यालाच जास्त प्राधान्य देतो. तसं इकडे मी पण स्टोअर करून ठेवू शकते, पण गोष्ट अशी होऊन जाते की जागा नसते आपल्याकडे, त्यामुळे रेडीमेड डायरेक्ट शेंगदाणे आणायचे आणि यूज करायचे. सो चला, असे माझे शेंगदाणे जे होते ते निवडून झाले यामधून, आणि आता त्यांचाच यूज करून मी इथे मस्त असं जे आहे पुढचा चिवडा बनवून घेते. जेवणाची प्लॅनिंग मी सकाळीच करून ठेवली होती, कारण मला माहिती मला 2-3 एक्स्ट्राच्या गोष्टी बनवायच्या आहेत. त्यामध्ये अजून शूट पण करून घ्यायचं आहे. जी गोष्ट माझी 1 तासात होईल तिला मला कसेही 2 तास द्यावे लागतील. म्हणून मी पियाच्या टिफिनसोबतच आमचं जेवणाचंही बनवून घेतलं होतं आणि आता आम्ही जेवण केलं म्हणजे, आणि त्याच्यानंतर आता हे मी सगळं बनवायला इथे हजर आहे. कारण सगळी कामं आणि घरातले रेग्युलर कामंही मॅच करायचं म्हटलं ना खूप हाल होऊन जातात. म्हणून मी तेवढी प्लॅनिंग सकाळची करून ठेवली होती. आणि आता मी इथे मक्या पोह्याचा चिवडा बनवते. हा पियाला खूप जास्त आवडतो आणि मला असं वाटतं की कुरकुरे चिप्सपेक्षा हा एक चांगला ऑप्शन आहे. हे ना मला एकदा एअर फ्रायरमध्ये ट्राय करून बघायचे, पण आता जास्त क्वांटिटीत बनवायचे होते म्हणून म्हटलं जाऊ दे तळूनच घेते. कारण हे तळणं सोडलं, तेलच्या बाबतीमध्ये हे सोडलं की मला असं वाटतं की हे एकदम हेल्दी ऑप्शन आहे. तर मी करेल नेक्स्ट टाईम कधीतरी ट्राय, पण आता सध्या मी यांना तळून घेते. तर मी यांच्यावर जो मसाला स्प्रिंकल करते ना, तर त्यामध्ये मी एका वाटीमध्ये आधीच म्हणजे मसाला बनवून ठेवला आहे. त्यामध्ये थोडं जे आहे मीठ, हळद, तिखट आणि आपलं जे सेंधा नमक असतं ना ते थोडंसं असं मिक्स करून ठेवलं होतं. म्हणजे तळून आपण त्यामध्ये टाकलं की वरून थोडं स्प्रिंकल करायचं, म्हणजे जो मसाला असतो किंवा जो खारटपणा असतो, तिखटपणा असतो, तो सगळ्या याच्यावर छान आपलं प्रत्येक बाईटमध्ये जे आहे ते लागतं. सोबतच कढीपत्ता, शेंगदाणे, काजू टाकायचे असतील तर ते टाकू शकतो, किंवा मिरची टाकायची असेल, पण मी यात काही मिरची टाकत नाहीये कारण पिया खाते म्हणल्यावर म्हटलं मिरची नको. मग तिचं असतं की मग तू मिरचीच टाकली, एखाद्या याच्यात तिखट लागलंच चुकून का मग खूप नाटकं होतात त्यांचे. त्यापेक्षा मग मी काही टाकलं नाही आणि असं सिंपल असा चिवडा जो आहे तो माझा पटपट इथे बनवून तयार झालेला आहे. खोबरंही आपण घालू शकतो, पण मी हे सगळं नॉर्मल मुरमुऱ्याच्या चिवड्यामध्ये घालणार होती म्हणून मी यामध्ये काही घातलं नाही. आता मी ना चिवडा पटपट इथे बनवून घेते. खूप काही विशेष अशी रेसिपी नाहीये, अगदी नॉर्मल असं बनवते. पण मी प्रत्येक वेळा ना म्हणजे मी जे आपले लसूण असतात ना, लसूण आणि तिखट हे खलबत्त्यात कुटून घेते आणि मग ते जे आहे मसाला म्हणून यूज करते. पण मी यावेळेस लसूण बारीक कापून घेतले आणि मुरमुरे मला असं वाटत होते, कारण माझ्याकडे 2 वेगवेगळ्या प्रकारचे मुरमुरे होते. एक पॅकिंगवाला पण होतं आणि एक माझ्याकडे आधीपासून पडून होतं. तर असं वाटत होतं की यांच्यामध्ये थोडा वातडपणा आहे, म्हणून मी फक्त काहीही न टाकता एक कढईमध्ये फक्त त्यांना गरम करून घेतलं, जेणेकरून त्याच्यामध्ये थोडा क्रिस्पी जो आहे ते होऊन जातील. आणि मिरच्या मी इथे बारीक बारीक कट करून घेतल्या होत्या मस्त लांब लांब अशा, कारण यामध्ये मिरच्या खूप छान लागतात. आणि कढीपत्ता भरपूर पाहिजे. आता तर पिया कढीपत्ता सुद्धा आवडून खायला लागली आहे चिवड्यामधला, त्यामुळे मी आता बिनधास्त कढीपत्ता घालू शकते कशातही. नाही तर तिला आधी असं व्हायचं की मम्मा मला त्या मक्या पोह्याच्या चिवड्यात सुद्धा तू कढीपत्ता घालू नको, पण आता खाते ती. तर मी बघा इथे मिरच्या आधी तळून घेतल्या, त्यानंतर जे काही आहे शेंगदाणे आहेत, खोबरं आहे, काजू टाकून घेऊ शकतो, त्यानंतर कढीपत्ते आहेत, हे सगळं तळून जे आहे ते यामध्ये टाकून घेतलं. आणि याच्यावर पण मी सेम तो जो स्प्रिंकल करत होती ना मसाला, तो यावर पण टाकते मी, जेणेकरून ह्या सगळ्यांमध्ये पण छान टेस्ट जाते. मग मी प्रत्येक वेळा ट्राय करते की कुठली ना म्हणजे जी पण आपण रेसिपी बनवतोय बघा, की म्हणजे जसं चिवडा आहे, मी गोडच्या बाबतीत जास्त रिस्क घेत नाही. गोड मला जे एकदा चांगलं जमलंय मी त्यालाच फॉलो करते, कारण असं होऊन जातं की गोड मलाच जास्त आवडत नाही. त्यामुळे काहीतरी ट्राय केलं आणि भलतंच त्याची टेस्ट वगैरे झाली आणि नाही आवडलं, कमी जास्त झालं, तर मग ते आपल्याला डिसअपॉइंट होऊन जातो. पण तिखटच्या बाबतीमध्ये आपण रिस्क घेऊ शकतो की असं नाही तसं ट्राय करूया, 2 गोष्टी जास्त त्यामध्ये ॲड करूया, कारण भरपूर ऑप्शन असतात. तसं गोड बनवायचं म्हटलं की एवढे ऑप्शन नसतात की हे टाकू ते टाकू असं. पण मी चिवड्याच्या बाबतीमध्ये नेहमी माझं असं आहे की जी रेसिपी मी मागच्या वेळेस बनवलेली असेल ना, ती मी सेम टू सेम कधीच बनवत नाही. मी काही ना काही 1-2 गोष्टी कमी जास्त त्यामध्ये करत असते. जो काही त्यामध्ये आपल्याला मसाला बनवून टाकायचा असेल तो तरी मी वेगळा करायचा ट्राय करते. आता मी ह्यावेळेस ना म्हणजे तडका पॅनमध्ये थोडे मसाले घातले आपले जे काही आहेत ते, आणि जे माझं वाटीमध्ये मिश्रण झालेलं होतं ना, मी ते पण त्यामध्ये घातलं. कारण मी नॉर्मल चिवडा बनवताना त्यामध्ये सेंधा नमक टाकत नाही, पण आता म्हटलं तो मसाला बनवून माझा पडलाय त्याला टाकू कुठे, तर मी तो पण टाकला आणि त्याच्यामुळे ना चिवड्याला एक मस्त अशी टेस्ट आली होती. बाकी बरेच लोक याच्यामध्ये साखर वगैरे पण घालतात. तसं मला ह्या चिवड्यापेक्षा जो पातळ पोह्याचा चिवडा असतो ना, तो पण खूप
खूप आवडतो. आम्ही डीमार्टलाही गेलो होतो, पण न घेता मी विसरली घेऊयात म्हणून, गर्दी पण खूप होती आणि न घेताच जे आहे मी घरी आली. म्हटलं जाऊ दे आता, आयत्या वेळेला पण काही बनवण्यात अर्थ नाही. एवढे 2 चिवडा भरपूर झालं. शंकरपाळे आहेत. उद्या तुमच्यासोबत मटरीची रेसिपी पण शेअर करायची आहे. तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही, कारण ते हेल्दी ऑप्शन आहे महत्त्वाचं म्हणजे मुलांसाठी. त्यामध्ये मी मैदा वगैरे काहीच यूज करणार नाही. मुगाची डाळपासून बनवायचं आहे. त्यामुळे उद्याची रेसिपी तुम्ही नक्की बघाल. आणि हे सगळं झाल्यानंतर पिया यायच्या आधीपर्यंत माझं हे दोघी-तिघी गोष्टी बनवून तयार होत्या. पण हा सगळा पसारा जो आहे तो आता मला आवरून घ्यायचा आहे. आणि काम तर होऊन जातं, पण नंतरचा जो पसारा असतो ना त्यासाठी खूप मोठं मोटिवेशन लागतं. बघा पिया, काल ती पॅन्ट आणली होती ना, तेव्हाच ती मला सांगत होती की मम्मा मी याच्यावर ना खूप स्टायलिश दिसणार आहे. दाखव जरा व्यवस्थित उभं राहा, असं हलू नको. जरा असं पोज दे बरं, मस्त अशी पोज दे. जरा बॅक साइडून दाखव, तुझी बॅक साइड दाखव. तिला छान दिसते. ते व्हिडिओ थोडा कलर चेंज होतोय. ते गाणं माहिती ना, ते करीना कपूरचं कुठलं ग, कह दो ना यू आर माय सोनिया, देखा तुमको जब से बस देखा तुमको यारा, तुमसे कोई अच्छा है ना तुमसे कोई प्यारा, यू नजरे ना फेरो तुम हो मेरे तुम, कह दो ना. तू हे गाणं ऐकलंय पहिले? ऐकलंय? हो का? त्याच्यावर तिची अशीच पॅन्ट आहे. एलिफंट पॅन्ट म्हणता का हिला? छान दिसते पण तुला, पण थोडी मोठी पाहिजे होती. थोडी मोठी पाहिजे होती फक्त. ए मंकी, कशी वाटते पियाला पॅन्ट? कमेंट मधून सांगा. आणि पियाचा डान्स पण यू नजरे असं केलं ना, तू कसं केलं? यू नजरे ना फेरो तुम. बरण्यांमध्ये सामान भरून ना ह्या शेल्फवर ठेवणं माझ्यासाठी एक मोठं सुख आहे. म्हणजे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. मला इतकं छान वाटतं ना इथे काहीही ठेवताना. त्या आपण काचेच्या बरण्या असल्या तर मग विचारूच नका तुम्ही. चला, पूर्ण किचन वगैरे मी आवरून घेतलं होतं. तुमच्यासोबत मस्त तो शेल्फवाला लुक शेअर केला. आणि आता मी आतून बाहेरून पूर्णपणे दमली होती, कारण बराच वेळ मी अक्षरशः म्हणजे सकाळी मी 10 वाजता शंकरपाळे बनवायला लागली होती. पिया येईपर्यंत 3 वाजेपर्यंत माझं चाललंच होतं. शॉर्ट व्हिडिओ, लाँग व्हिडिओ ह्या सगळ्या गोष्टी. यामागचा जो म्हणजे थकवा आहे तो तुम्हाला मी शब्दात एक्सप्लेन करू शकत नाही आणि तुम्हीही तो कधी अनुभवू शकणार नाही. पण थोडा विश्वास ठेवू शकतात तुम्ही माझ्यावर की हो, खरंच खूप मेहनत घ्यावी लागते या सगळ्या गोष्टींसाठी. बाकी कामात किती मेहनत आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. पियाच्या पप्पांना सांगितलं की जरा चहा ठेवा म्हटलं, आज दोघंजण सोबत घेऊया, आणि त्यांनी ऐकलं सुद्धा. मस्त आम्ही इथे आता चहा एन्जॉय करतोय. आणि वातावरण पण खूप छान आहे, फ्रेश. मस्त ऊन पडलं होतं दिवसभर, त्यामुळे छान वाटतंय. 5 वाजलेत पण बाहेर तुम्ही बघू शकता छान ऊन आहे. चला मग या चहासोबत आणि मस्त अशा उन्हासोबत जो आहे आणि फराळासोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्कीच सांगाल. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.